तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला माझ्या यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा माझ्या रेसिपीमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर चला मी दाखवणार आहे आज आपल्याला काय बनवायचं आहे. तर एवढ्या पालेभाज्या घेतलेल्या आहेत मी आणि एवढ्या पालेभाज्या घेऊन आपल्याला इतकं चटपटीत आणि खमंग असा ना धपाटं बनवायचं आहे. धपाटं म्हणू शकता, पराठा म्हणू शकता. तर चला इथं 2 लसणाच्या कांड्या आणि चवीनुसार थोडी मिरची घेतलेली आहे, शिमला मिरची, 1 टॅमॅटो, 2 कांदे. तर चला आणि कोथिंबीर घेतली होती थोडीशी आणि ही सर्वात पहिले मी कोथिंबीरच कट करून घेत आहे. नंतर घेतलेली आहे मेथी. तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याला, कारण आपल्याला ना कट करायच्या पहिले ना याला धुवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात याला मस्तपैकी मी धुवून घेतलेलं आहे. धुवून घेतल्याच्या नंतर मस्तपैकी याला कट करून घ्यायचं, बारीक कट करायचं आपल्याला, एकदम बारीक कट करून घ्यायचं आपल्याला. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं मी कट करत आहे. बारीक कट झाल्याच्या नंतर आपल्याला ना शिमला मिरची एकदम बारीक आकारामध्ये. तर चला मी हे आहे हिरवी मिरची आणि लसण. तर 2 लसणाच्या कांड्या होत्या आपल्या, म्हणजे आपले जे धपाटा आहे ना त्याला खूप छान टेस्ट येते. तर चला हे सर्व साहित्य मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. टॅमॅटो बारीक कट केलेला आहे, शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, कांदा आणि भाज्या वगैरे. तर चला आपलं साहित्य पूर्ण तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता लाईट नव्हती म्हणून मी किचन वाटेच्या खाली बसले होते. तर चला साईडला आमच्या खिडकीत उजेड येतो, तर खिडकीच्या उजेडाला मी हे बनवत होते, कारण की खूप अंधार असल्यामुळं मला ना बनवता येत नव्हतं. तर मी हे साईडला बसून एका पाटावरती कट करून घेतलं. नंतर थोड्या वेळाच्या नंतर लाईट आली. नंतर मग मी बेसनपीठ 1 वाटी बेसनपीठ आहे, 2 वाट्या आपलं गव्हाचं पीठ आहे. तर गव्हाचं पीठ आहे हे, आणि अलीकडचं आहे पिवळ्या कलरचं आपलं चण्या डाळीचं पीठ. तर चला हळद टाकलेली आहे, जिरे टाकलेले आहे आणि थोडं तिखटही टाकून घ्यायचं आपल्याला. तर चला हे सर्व साहित्य आपल्याला ना यामध्ये ॲड करून घ्यायचं या बाऊलमध्ये. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी यामध्ये बाऊलमध्ये मी ॲड करून घेणार आहे. तर आता ना थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे मी आणि थोडंसं मीठही टाकलेलं आहे चवीनुसार. तर चला मीठ मी ना चवीनुसार थोडंसंच मीठ टाकणार आहे, जास्त मीठ आपल्याला टाकायचं नाही आहे. तर चला आपल्याला मीठही टाकून घेतलेलं आहे मी. एका साईडला मीठही आपल्या याच्यामध्ये आहे चवीनुसार. मी पोहे खायच्या चम्मचनीनं मस्तपैकी ना अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं होतं, पण ते दिसलं नाही यामध्ये. तर चला आणि हे सगळं एकजीव करून घेतला मी मस्तपैकी. याचा एकजीव करून घ्यायचा पहिले. आपल्या जे पालेभाज्या टाकायच्या पहिले एकजीव करायचा, म्हणजे आपल्या पालेभाज्याला ना ह्या पूर्ण एकजीव लागतो. नाहीतर मग ना बेसन पीठ किंवा मग पीठ किंवा असं तिखट जास्त असं लागून जातं. तर चला मिक्स केल्याच्यानंतर हे सर्व प्रकारचे आपल्या पालेभाज्या टाकून घेतलेल्या आहेत. आणि खूप हेल्दी असतो, खूप चांगला असतो हा नाश्ता. मुलांसाठी खूप खूप म्हणजे खूप खूप चांगला आहे. तर तुम्ही नक्कीच बनवा. आणि आता पालेभाज्या थंडीच्या खूप स्वस्त आहेत आणि आज आहे शनिवार. तर शनिवारची रेसिपी तुम्ही नक्की ही करून बघा. आवर्जून आज पालेभाज्या आल्या की पालेभाज्या घ्या आणि नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुमचा पराठा कसा बनला आहे. तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे मी. तर चला थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला, याला पतलं बनवायचं नाही. मी एका ग्लासमध्ये पाणी घेतलं होतं आणि मस्तपैकी याला ना भिजून घेत होते, कारण मी खूप वेळ वाट बघितली लाईटची. नंतर लाईट आली. लाईट आल्याच्यानंतर मी हे बनवू लागले, कारण ना मुलांना लागली होती भूक आणि सर्वांना लागली होती भूक, माझ्या मिस्टरांना, मुलांना. तर चला आणि हेल्दी नाश्ता असतो, खूप हेल्दी असतो नाश्ता. तर चला तुम्ही नक्कीच बनवा. आणि आता पालेभाज्या खूप तेजदार असतात, कारण की ना पाणी आणि थंडीमुळं ना खूप छान पालेभाज्या आलेल्या असतात आणि स्वस्त पण खूप असतात. तर तुम्ही नक्कीच घ्या. तर चला बघू शकता तुम्ही मी इतकं छान मस्त आपला गोळा बनवून घेतलेला आहे. याला आपल्याला ना तेल लावायचं आहे. तुम्ही बघू शकतात याला तेल लावायचं आपल्याला, म्हणजे हा ना चिटकत नाही. आणि बेसनपीठ असल्यामुळं ना हा पगळत नाही, कारण बेसनपीठाला कसं लगेच पाणी सुटतं. तर आपल्याला ना याला तेल लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्तपैकी याला मी तेल लावत आहे. तर चला याला एका साईडला ठेवून देऊ आणि एका साईडला ना थोडंसं पीठही टाकून घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपल्या धपाट्याला पीठ लागणार आहे आपल्याला. तर पालेभाज्या ह्या खूप चांगल्या असतात. तुम्ही नक्की आवर्जून पालेभाज्या खा, कारण पालेभाजी शरीराला खाणं खूप चांगले असते आणि खूप सारं व्हिटॅमिन असतं पालेभाज्यामध्ये. आणि आता तेजदार खूप छान पालेभाज्या आलेल्या आहेत, तुम्ही नक्कीच खा. तर चला मी इथं कोळपाट घेतला, कोळपाटाला तेल लावलं, पीठ टाकलं थोडंसं आणि थोडंसं आपण ना जेवढ्या आकाराचं आपल्याला छोट्या मोठ्या बनवायचं ना त्या आकारामध्ये ना असं पराठा बनवून घेत आहे. तर तुम्ही ना असं लाटून बनवू शकतात किंवा असा हातावरही बनवू शकतात. तुम्ही ती ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी जशी थापतात का त्या हिशोबामध्ये सुद्धा तुम्ही थापू शकतात. तर चला मला ना असं वाटत होतं की मी याला लाटून घ्यावा, तर लाटून घेतलं मी याला छानपैकी. बघू शकता तुम्ही मस्तपैकी याला लाटून घेतलं आणि याला ना थोडंसं तेल लावायचं हाताला, बोटाला,
आणि याला आपल्याला ना मध्यभागी एकदम असा होल पाडून घ्यायचा आहे। तर हे घेतलेलं आहे मी तेल, कारण मला ना हे धपाट्याला तेल लागणार आहे। तर मी चम्मच आणि एका वाटीमध्ये काचेच्या मी तेल घेतलेलं आहे। तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी इथं गॅसवरती तवा टाकून घेतलेला आहे। आणि हा ना रोजचा ज्वारीच्या भाकरीचा, पोळीचा आणि गव्हाच्या भाकरीचा तवा आहे। गव्हाची पोळी किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी याचा तवा आहे हा। तर आपला डेली यूजचा तवा आहे हो। तर चला, आणि आपण ना बेसन पिठाचं धिरडंही बनवणार आहे। तर मी तुम्हाला शिकवणार आहे बेसन पिठाचा चिला कसा बनवायचा। तर चला, तोही मी असा दाखवणार आहे तुम्हाला। तर चला, तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी ना हा पराठा आपला पलटून झालेला आहे। तर मी आजूबाजूनं तेल टाकलं, थोडंसं ते छोटंसं होल बनवलेलं आहे त्याच्यात तेल टाकून घेतलं, साईडला तेल टाकलेलं आहे आणि मस्तपैकी वरूनही थोडं थोडं तेल लावलं। तर बघू शकता तुम्ही आपला असा खरगोश बघू शकता तुम्ही, बारीक गॅसवरती होऊ द्यायचा आपल्याला, मिडियम गॅसवरती। तर बघू शकता तुम्ही मस्त खरगोश असा पराठा आपला तयार झालेला आहे। तर चला एक डिश घेऊया आपण, डिशमध्ये आपल्याला हा पराठा काढून घ्यायचा आहे। तर बघा आपला पराठा असा चमचमीत असा खुसखुशीत आणि मस्त असा तयार झालेला आहे। तर चला, तुम्ही नक्की बनवा हा पराठा, कारण की खूप छान होतो आणि खूप हेल्दी राहतो। तर चला, मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कसा बनवलेला आहे। तर आणि माझं काही चुकलं असेल यामध्ये तर मला तेही सांगा, आणि माझा पराठा तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा। तर चला, मी दुसराही पराठा टाकून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता दुसराही पराठा पूर्णपैकी व्यवस्थित, जे व्हाईट आहे ना वरतून आपलं पीठ, त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्याच्या नंतर ना त्याला पलटून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता मिडियम गॅस ठेवलेला आहे मी, जास्त फास्ट नाही, जास्त असा स्लोही नाही, म्हणजे आपला जे पराठा आहे तो छानपैकी होतो। तर बघू शकता तुम्ही मस्त, किती गडबडीत असले तरी तुम्ही असा खमंग नाश्ता नक्की बनवा। तर चला, ह्या पालेभाज्यापासून असा खमंग नाश्ता बनवू शकतोय, तुम्ही नक्कीच बनवा। तर चला, बघू शकता तुम्ही इथं लोणचं आहे आणि इथं मस्तपैकी असे पराठे आहेत किंवा धपाटे म्हणू शकता तुम्ही। आमच्याकडे धपाटे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की सांगा। तर चला, इथं घेतलेलं आहे दही, इथं घेतलेलं आहे मस्त आपली चटणी आहे। तर चला, पुदिना चटणी आहे ती। तर कशी वाटली माझी रेसिपी, तर चला तोपर्यंत बाय बाय।